त्या नवरा बायकोला हुसकावून लावण्याच्या इराद्याने 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करणारा ग्रीन व्हॅली स्कूलचा संस्थापक जावेद खान आणि चिराग शेख या दोघांवर 1.25 वर्षानंतर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला। मात्र अद्यापही अटक न केल्याने नसरापूरच्या प्रकरणासारखे पाचगणित प्रकार घडण्याची वाट पाचगणी पोलीस बघतात की काही असा प्रश्न निर्माण झालेला आहे। या दोन्ही नराधमांना तात्काळ अटक न केल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडी शेकडो महिलांसह बुधवारी सातारा जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे साहेब यांच्या दालनासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदन पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहे। 1.25 वर्षापूर्वी तक्रार अर्ज दाखल करूनही खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून तसेच जीव मारण्याची भीती दाखवली जात होती। गुन्हा दाखल करण्यापूर्वी पीडित मुलीच्या आईस रोखण्यात आले होते। त्यात पाचगणी पोलीस श्रीकांत कांबळेंचा सहभाग होता। मात्र त्रास असह्य झाल्याने पीडित मुलीच्या आईने पाचगणी पोलीस स्टेशनमध्ये अखेर गुन्हा दाखल केला। मात्र दोन्ही नराधम पाचगणी परिसरात खुल्या वातावरणात वावरत असताना पोलिसांना मात्र आढळून येत नाहीत। याचा अर्थ काय हा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे। रिपब्लिकन युद्धासाठी आशुतोष वाघमोडे, सातारा जिल्हा प्रतिनिधी। सप्रेम जेबीन पाचगणीमधील ग्रीन व्हॅली स्कूलमध्ये शिकणार त्या नवरा बायकोने हिसकावून लावून अपघाती गुन्हा दाखल केलेला नाही। त्यांच्या 11 वर्षाच्या मुलीवर वेळोवेळी अत्याचार करणाऱ्या नराधम जावेद खान व चिराग शेख या दोघांना पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करूनही त्यांच्यावर अजूनही कोणतीही कारवाई झालेलीच नाही। येत्या बुधवारी 20 तारखेला जर त्यांना अटक झाली नाही तर महिला आघाडीच्या वतीने SP कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे याची नोंद